श्रावण कृष्ण अष्टमी, गोकुळ अष्टमी. आपण श्रीकृष्णाची पूजा मांडलेली आहे. त्याचा नैवेद्य ठेवला आहे. खीर, खिचडी, सांजा, दही पोहे, आळूवडी, सुंठवडा. कृष्ण जन्म आहे तो सामान्य नव्हता. प्रत्यक्ष भगवान विष्णू देवकीच्या पोटी जन्म घेणार होते. कंसाला जेव्हा आकाशवाणी ऐकलेली होती त्यावेळेला तो मनापासून अतिशय घाबरलेला होता, परंतु त्याचा उद्दामपणा कमी झाला नव्हता. त्यांनी देवकी वसुदेवाला तुरुंगात डांबलं आणि त्यांच्यावर कडक पहारा बसवला. दोघेही चिंताग्रस्त झाले होते. आपलं बाळ वाचणार कसं? तरीही वेळेच्या आधी बालकानं जन्म घेतला. पण त्यावेळी मध्यरात्रीचा सुमार मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होत होता. त्या आवाजामध्ये बाळाचा आवाज कोणाला बरं ऐकू जाणार? देवकीने बाळाला उराशी घेतलं आणि क्षणार्धात तिने ते बाळ वसुदेवाच्या हाती दिलं. वसुदेवानी ते बाळ पाहिलं आणि त्याला आळूच्या पानामध्ये गुंढाळलं. ते आपल्या अलगदपणे टोपलीत ठेवलं आणि ती टोपली डोक्यावर घेऊन वसुदेव निघाला. आता मात्र त्याला कसलंही भान राहिलं नव्हतं. तो जसा पुढे जात होता तसतसं दरवाजे तुरुंगाचे उघडले जात होते आणि पहारेकरी ते तर गाढ झोपेत होते. वसुदेव पुढे जात असताना लागणारी यमुना नदी ती त्यांनी कशी पार केली? तो मथुरेत कसा पोचला? आणि मथुरेमध्ये त्यावेळेला योगायोगाने यशोदेच्याला झालेलं कन्यारत्न, त्यांनी ते कन्यारत्न उचललं. देवकीचं बाळ ते यशोदेच्या पुढ्यात ठेवलं. ते कन्यारत्न टोपलीत ठेवलं आणि तो तसाच माघारी फिरला. त्याच यमुनेच्या प्रवाहातनं तो तुरुंगाजवळ आला. ह्या घटना कशा घडत गेल्या हे मात्र वसुदेवाला अजिबात कळत नव्हतं. तो जसजसा पुढे जात होता तुरुंगाचे दरवाजे आपोआप बंद होत होते आणि त्याने ते बाळ देवकीच्या पुढ्यात घेतलं. ते अतिसुंदर कन्या पाहून देवकीसुद्धा खुश झाली. तिने तिला उराशी घेतलं, पण भुकेमुळे ते बाळ रडू लागलं. त्या बाळाच्या रडण्याचा आवाज पहारेकऱ्यांनी ऐकला. अहो, त्यावेळेला नुसती नीरव शांतता होती. सगळीकडे शांत शांत, कुठेही पावसाचा किंवा विजांचा गडगडाटाचा आवाजच नव्हता. त्या पहारेकऱ्यांनी पाहिलं, बाळ जन्माला आले. बातमी कंसाकडे गेली. कंस धावत पळत आला. त्यांनी ते बाळ हातात घेतलं. अरे, ही तर कन्या आहे. आता मी हिला मारू की काय? पण कोण जाणे, हिच्याही हातून माझा मृत्यू असेल. त्याला सारासार विचारच राहिला नव्हता. त्यांनी ते बाळ हातात घेतलं आणि त्याला गरागरा फिरवायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला. त्या दरवाज्यातून विजेचा प्रचंड लोट आत आला आणि खिडकी वाटे निघून गेला. क्षणभर सर्वात कोणालाच काही कळेनासं झालं होतं. सगळे डोळे विस्फारून पाहत होते. कंसाचीही तीच अवस्था झाली होती. पण क्षणात कंस भानावर आला आणि तो एकदम किंचाळला. अरे, माझ्या हातातली पोर गेली कुठे? पोर केव्हाच विजेच्या लोटाबरोबर आसमंतात विलीन झाली होती. आणि इकडे मथुरेत यशोदेच्या कुशीमध्ये देवकीचं बाळ मुठी चोखत मिश्किल हसत पहुडलेलं होतं. अहो, प्रत्यक्ष भगवान विष्णू जगाचं रक्षण करणारे ते स्वतःचं रक्षण नाही का करणार? ओम नमो भगवते वासुदेवाय.